विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 16 युनिट 2 बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स पक्षी. बर्ड या मूळ शब्दाला एस हे अक्षर जोडलेले आहे आणि त्यामुळे इथे अनेक वचन तयार झालेले आहे. वन बर्ड, मेनी बर्ड्स, पक्षी. कॅन फ्लाय. फ्लाय म्हणजे वर उडणे, पक्षी वर उडतात. चला पाहूया काय आहे ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचं नाव आहे लिसन, सिंग अँड ऍक्ट. लिसन म्हणजे ऐका, सिंग म्हणजे गाणे गा, अँड म्हणजे आणि ऍक्ट म्हणजे कृती करा. थोडक्यात काय, हे कृतीयुक्त असे राईम आहे. चला तर पाहूया राईम आपण. प्रथम मी ही राईम वाचणार आहे बरं का. चला पाहूया ही राईम. सगळ्यांनी बोट ठेवायचंय. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. On the grass and I can hop too. Students, या राईम मध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने आल्या आहेत. त्या म्हणजे अनेक वचन असणारे शब्द आणि क्रिया दर्शवणारे शब्द, ज्याला वर्ब्स आपण म्हणतो असे. आता कवितेच्या नावामध्येच एक अनेक वचन मी तुम्हाला सांगितलं. बर्डला एस हे अक्षर जोडून एक पक्षी, अनेक पक्षी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. आणि फ्लाय म्हणजे वर उडणे हा क्रियादर्शक शब्द या ठिकाणी आलेला आहे. चला बघूया ओळीनं आपण कवितेचा अर्थ. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. पक्षी वर उडतात. कुठे वर? अप इन द स्काय. अप वर, स्काय आकाशात. आकाशामध्ये पक्षी उडतात. अँड आय कॅन फ्लाय टू. मी सुद्धा त्या पक्ष्यांबरोबर वर आकाशात उडतोय, म्हणजे तशी कृती करतोय असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या कवितेमध्ये पहिली ओळ बघा सगळ्यांनी. बर्ड्स अनेक वचन आणि फ्लाय हे क्रियादर्शक शब्द. ठीक आहे. पुढील ओळ पाहूया विद्यार्थी मित्रांनो. फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स कॅन जम्प very very high and I can jump too. आता या ठिकाणी पुन्हा एकदा फ्रॉग्स अनेक वचन आलेलं आहे. वन फ्रॉग, मेनी फ्रॉग्स. फ्रॉगच्या स्पेलिंग मध्ये पुढे एस हे अक्षर जोडून फ्रॉग्स हे अनेक वचन या ठिकाणी तयार झाले आहे. आणि फ्रॉग्सची क्रिया कोणती आहे? जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे. फ्रॉग्स उडी मारतो. कसा मारतो? व्हेरी व्हेरी हाय. व्हेरी म्हणजे खूप खूप, हाय उंच. फ्रॉग जसा खूप उंच उडी मारतो त्याप्रमाणेच आय कॅन जम्प टू. मी सुद्धा तशीच उडी मारत आहे. इथे उडी मारणे या क्रियादर्शक शब्दाची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. पुढच्या ओळीमध्ये काय सांगितले बघूया. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. वन डक, मेनी डक.
ठीक आहे. एक बदक, अनेक बदके. बदक काय करतं? डक्स काय करतं? स्विमिंग करतं, पोहतं. कुठे पोहतात? डीप इन द वॉटर. डीप, खोल. कोणाच्या? इन द वॉटर, पाण्यात खोल. जसं डक स्विमिंग करतं त्याचप्रमाणे आय कॅन स्विम टू, मी सुद्धा पोहणार आहे. चला पुढील ओळीकडे जाऊया. डॉग्स कॅन वॉक. डॉग्स कॅन वॉक on the ground and I can walk too. One dog, many dogs. S हे अक्षर जोडून या ठिकाणी डॉगचे अनेक वचन तयार झालेले आहे. डॉग्स काय करते? वॉक करते, चालतोय. त्याप्रमाणेच मी सुद्धा ऑन द ग्राउंड, ऑन द ग्राउंड, मैदानावर मी सुद्धा चालणार आहे. आय कॅन वॉक टू. पुढे पाहूया. हॉर्सेस कॅन रन. हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट अँड आय कॅन रन टू. वन हॉर्स, मेनी हॉर्सेस. ठीक आहे. एक घोडा, अनेक घोडे. घोडे ज्याप्रमाणे रन करतात, रन हे क्रियादर्शक शब्द इथं आलेला आहे, त्याप्रमाणेच मी सुद्धा इन द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. मी सुद्धा जंगलामध्ये घोड्यासारखं रन करणार आहे. रन म्हणजे पळणे, धावणे. मी सुद्धा घोड्यासारखी कृती करणार आहे. पुढे पाहूया. Bunnies can hop. Bunnies can hop on the grass and I can hop too. आता इथे बनीज हा नवीन शब्द तुम्हाला आलेला आहे. बनीज म्हणजे काय? बनीजचं स्पेलिंग बघूया. BUNNIES. लहान मुले रॅबिट. रॅबिट म्हणजे कोण? ससा. रॅबिटला आवडीने बनी असं म्हणतात. ते स्पेलिंग कसं आहे? BUNNY. बनी. बनी म्हणजे रॅबिट, ससा. या बनीचं अनेक वचन तयार होतं. बनीज जे तुमच्या कवितेमध्ये आलेलं आहे, तिथे वाय या अक्षराचा लोप होतो आणि त्याऐवजी IES हा प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन होतं बनीज. बनीज म्हणजे ससे. ठीक आहे. ससे ज्याप्रमाणे हॉप करतात, म्हणजे मागील दोन पाय उचलून उडी मारणे, त्याला हॉप म्हणतात, त्याप्रमाणे मला सुद्धा ऑन द ग्रास. ग्रास म्हणजे काय? गवत, हिरवेगार गवत. ससा जसा गवतावर उड्या मारतो, हॉप करतो, त्याप्रमाणेच आय कॅन हॉप टू. मला सुद्धा अशी दोन्ही पाय उचलून उडी मारायची आहे. हॉप म्हणजे दोन्ही पाय पाठीमागील उचलून उडी मारणे. समजली कविता? आता खाली आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण पाहूया. ऍक्टिव्हिटी नंबर बी. लुक, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पाठोपाठ म्हणा, अँड इनॅक्ट इनॅक्ट कृती करा. इनॅक्ट कृती करा. पाहूया सगळे शब्द आपण ओळीनं. जे आत्ताच आपण पाहिले क्रियादर्शक शब्द. FLY फ्लाय. फ्लाय म्हणजे वर उडणे. पुढे पहा. JUMP जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे.
WIM swim, swim म्हणजे पोहणे. WALK walk, walk म्हणजे चालणे. RUN run, run म्हणजे पळणे, धावणे. HOP hop, hop म्हणजे दोन्ही पाय उचलून उडी मारणे. बरं तर मित्रांनो, समजली का तुम्हाला ही कविता? पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे, चला तुम्ही पण माझ्या पाठोपाठ म्हणण्याचा प्रयत्न करा. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. On the grass and I can hop too. स्टुडंट्स, ज्यावेळी तुम्ही ही राईम म्हणणार आहे त्यावेळी तुम्ही ती ऍक्शन करून म्हणायची आहे. फ्लायला फ्लायची ऍक्शन करायची, नंतर जम्पला जम्पची ऍक्शन, स्विम, वॉक, रन, हॉप. प्रत्येक वेळी आपण सांगितलेल्या कृतीप्रमाणे ऍक्शन करून ही राईम म्हणायची आहे. बरे तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह.